जब आपको चर्च में जाने का मन नहीं है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपके हाथ में पैसा आया और आपका दशमांश देने का मन नहीं है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपको धोखा देने का मन हो रहा है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपको व्यभिचार करने का मन हो रहा है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपका गलत रास्ते में जाने का मन हो रहा है, क्या आपको पता क्या करनी है आपको? प्रार्थना। ताकि आप उस गलत रास्ते में ना जाओ, आपके अंदर सामर्थ आ जाए, हिम्मत आ जाए। जो यीशु मसीह का मनुष्य को हमेशा प्रार्थना करें, जो हार नहीं माननी चाहिए। आप हार ना मानो, गलत रास्ते में जाने की इच्छा को आप क्या कर लो? कंट्रोल। प्रेज द लॉर्ड मराठी ऑनलाईन चर्च मध्ये आपले स्वागत आहे। हा महिना आहे आपला धन्यवादितीचा। आपण प्रार्थना करणार आहोत। आपला प्रार्थना बिंदू आहे, आपण प्रार्थना करत आहोत आपल्या लीडर्स साठी आणि जे अधिकाराच्या ठिकाणावर आहेत यांच्यासाठी आपण प्रार्थना करत आहोत। त्यासाठी वचन घेतलेले आहे, 1 तिमोथेय 2 अध्याय 1 आणि 2 वचन। आता मी सर्वप्रथम विनवणी करतो की विनत्या, प्रार्थना, विनवणी आणि आभार प्रदर्शन सर्व माणसांसाठी केले जावे, राजे आणि उच्च पदावर असलेल्या सर्वांच्या फायद्यासाठी, जेणेकरून आपण विश्रांती आणि शांततेने पूर्ण भक्ती आणि गंभीरतेचे जीवन जगू शकू। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आपण प्रार्थना करत आहोत आपल्या लीडर्ससाठी आणि जे खऱ्या अर्थाने खऱ्याच्या द्वारे चालत आहे त्यांच्यावरती आपण प्रार्थना करूया। त्यांच्यासाठी आपण घोषणा करूया, परमेश्वराने आपल्या इच्छेनुसार निर्णय आणि मार्गदर्शन करत आहेत। आपल्या अधिकारांसाठी आपण प्रार्थना करत आहोत। आपण प्रार्थना करत आहोत ज्या माणसांचे हृदय कठोर बनत आहे आणि परमेश्वराची सुवार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि ते त्यांचे हृदय खुलत आहेत। प्रभू येशूच्या नावामध्ये आपण प्रार्थना करूया आणि त्यांचे हृदय खुलले म्हणून आणि त्यांचे जे पण कोणी संपर्कात येत आहेत त्यांच्याद्वारे आणि त्यांच्याद्वारे सुवार्ता अनेक लोकांपर्यंत विश्वापर्यंत पोहोचत आहेत म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया। हालेलुया, लिब्रा झा गा 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 गा। अन्य भाषेमध्ये झुंजारू रूपाने आपण प्रार्थना करूया आपल्या अधिकाराच्या ठिकाणावर लीडरांसाठी। ओ लिब्रा झा गा 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 गा, ओ लाधे लाधे ली दा 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 झा गा 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 गा, नी सारा बाबा 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 बाबा, ओ लोगो जो लिब्रा जा नी मम जो गो तो तलामा ममा झा गा 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 गा, ओ मानताले ली मंताला ली गो तो तलामा ममा झा गा 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 गा, ओ लोगो जो लिब्रा जो नी मम जो गो तो तलामा ममा झा गा 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 गा, ओ रोंज रोब्र शाकला ली ममा झा गो तो तलामा ममा झा गा मानताले, ओ लतरे ली तकता ता तलामा ममा झा गा 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 गा, ओ लोगो जो लिब्रो जो नी मम जो गो तो तलामा ममा झा गा 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 गा, ओ लिब्रो जो नी मम जो गो तो तलाबा झा गा 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 गा। धन्यवाद पिता, धन्यवाद तुझे पिता परमेश्वर, तुझे आभार मानते। धन्यवाद पिता परमेश्वर, प्रत्येक मनुष्याचे पिता परमेश्वर जे कठोर हृदय आहे ते पिता परमेश्वर परमेश्वराच्या वचनाद्वारे त्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचली म्हणून आम्ही धन्यवाद देते। त्यांचे हृदय वचनासाठी ग्रहण करण्यासाठी खुले झालेत म्हणून आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर पिता। ज्यांनी पण पिता परमेश्वर हृदय कठोर केले होते ते पूर्णपणे पिता परमेश्वर प्रभू येशूच्या नावामध्ये खुललेत म्हणून आम्ही धन्यवाद देतो आणि त्यांच्याद्वारे प्रत्येक पिता परमेश्वर सुवार्ता प्रत्येक मनुष्यापर्यंत त्यांच्याद्वारे पोहोचत आहेत म्हणून आम्ही धन्यवाद देतो। लिब्रा झा गा गा, नी ममो जो गो तो तलामा ममा झा गा 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 गा, ओ लाधे ली दा 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 झा गा 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 गा, ओ लिब्रोगो जो नी ममो जो गो तो तलामा ममा झा गा गा गा। धन्यवाद परमेश्वर, आम्ही विनंती करतो, प्रार्थना करतो परमेश्वर प्रत्येक अधिकाऱ्यांसाठी। धन्यवाद देतो पिता परमेश्वर, प्रत्येक मनुष्यासाठी परमेश्वर पिता आम्ही धन्यवाद देतो पिता परमेश्वर। धन्यवाद
लिब्रा जागा गागा लिब्रो गोजो नी मोमो जगतो कोतो तलमा ममा जागा गागा. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद 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 करते परमेश्वर पिता. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये करते. आमेन. ग्लोरी. ओढू शकता. हालेलुया हालेलुया. शरीराचं स्वागत करू शकता. हाय फाय देऊन वा. हालेलुया. आपल्या हातांना उठवा. परमेश्वराचा धन्यवाद द्या. परमेश्वराचा धन्यवाद द्या. परमेश्वराचा धन्यवाद द्या. त्याच्या भलेपणासाठी, त्याच्या करुणेसाठी धन्यवाद द्या. त्याच्या अनुग्रहासाठी धन्यवाद द्या. परमेश्वराचा तो भला आहे. त्याची भलेपणा कायमचा आहे. त्याची करुणा कायमची आहे. रिपो उझीकवो शफ्रा अला झीत्रा रोझीकवो शिफ्रा ला बोंतवर येद इझीकवो शिफ्रा अला झीत्रा. ओ हालेलुया. ओ हालेलुया. ओ हालेलुया. हालेलुया हालेलुया. ओ हालेलुया. ओ हालेलुया. ओ हालेलुया. ओ प्रभू, तुम्ही महान आहात, सर्वशक्तिमान आहात, राजांचे राजा आहात, सत्यनिष्ठेचे परमेश्वर आहात. सगळं जग तुमचं आहे, सगळे देश तुमचे आहेत. आम्ही सगळं तुमच्या हातांची रचना आहोत. धन्यवाद देतो आमच्या परमेश्वराच्या पास्टर क्रिस वयांकिलोमीसाठी. धन्यवाद देतो प्रभू, आम्हाला त्यांच्याद्वारे कायम विजयाच्या जल्लोषामध्ये चालवण्यासाठी. धन्यवाद देतो त्यांच्याद्वारे बोलल्या गेलेल्या भविष्यवाणीच्या वचनांसाठी. ते आमच्या जीवनामध्ये, आमच्या सेल्समध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या चर्चमध्ये, आमच्या पैशामध्ये, आमच्या काम करत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ धन्यवाद देतो प्रभू, ह्या वेळेसाठी जो तुम्ही आम्हाला दिला आहात. धन्यवाद देतो प्रभू, या नवीन स्तरासाठी जो तुम्ही आम्हाला दिला आहात. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. आम्ही सांगतो प्रभू, आमचे आत्मा, आमचे हृदय उघडलेली आहेत तुमच्या वचनांना ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. आणि ह्या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकतो, मी बसू शकता, बसू शकता. वाव. ओढू शकतो परत एकदा. महिमा. ग्लोरी ग्लोरी. बोला, मी नवीन स्तरामध्ये आहे, मी उंच स्तरामध्ये आहे. आनंद बोला, मी नवीन स्तरामध्ये आहे, मी उंच स्तरामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. तर किती लोक तयार आहेत पुढे जाण्यासाठी? 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 कारण जो आजचा संदेश आहे तर तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. किती लोक तयार आहेत? त्याच्या हाय फाय द्या. जे लोक तयार आहेत, मी बोला, मी तयार आहे, मी तयार आहे पुढे जाण्यासाठी, मी तयार आहे पुढे जाण्यासाठी. एक गोष्ट जी पास्टरने आम्हाला गेल्या वेळेला शिकवायला सुरू केली आणि आपण सांगितलं की ज्यावर आपल्याला लक्ष द्यायची गरज आहे ते आहे आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. पास्टरने सांगितलं की आपल्याकडे मानसिकता असली पाहिजे की आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये आहोत. त्याने सांगितलं की आतापर्यंत एक चर्च होतं, ते एक संस्थेसारखं काम करत होतं. पास्टरने सांगितलं की आपण परमेश्वराच्या राज्याचे आहोत आणि आपल्याकडे जी मानसिकता असली पाहिजे ती परमेश्वराच्या राज्याची असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलू शकता. हालेलुया हालेलुया. बोला, मी परमेश्वराच्या राज्याचा आहे, मी परमेश्वराच्या राज्याचा आहे. आणि ही मानसिकता पास्टरने सांगितलं की ही वेळ आहे जेव्हा परमेश्वराच्या मुलांना त्यांच्या सत्यामध्ये चालण्याची गरज आहे. कारण परमेश्वराने आपल्याला ह्यामध्येच बोलवलं आहे. परमेश्वराने आपल्याला त्याच्या राज्यामध्ये बोलवलं आहे. परमेश्वराने आपल्याला जगामध्ये नाही बोलवलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या आशिषित वचनांना आठवण करून घ्या, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, मी तुम्हाला जगातून निवडलं आहे, तुम्ही या जगातले नाही आहात. प्रेज द लॉर्ड. बोलू शकता, मी या जगातला नाही आहे, मी जगातला नाही आहे. आनंदी होऊन बोलू शकता, मी जगातला नाही आहे, मी जगातला नाही आहे. ह्याचा अर्थ आहे की जगातला त्रास माझ्यासाठी नाही आहे. हालेलुया. जगातले आजार माझ्यासाठी नाही आहेत. हालेलुया. जर तुम्ही जगातले नाही आहात तर ते आजार पण तुमच्यासाठी नाही आहेत. जर तुम्ही जगातले नाही आहात तर ती आव्हानं पण तुमच्यासाठी नाही आहेत. पण
मग तुम्ही कुठचे आहात? हा, तुम्ही परमेश्वराच्या राज्याचे आहात. प्रेज द लॉर्ड. आता परमेश्वर इच्छितो की हे विचार आपल्या आतमध्ये पूर्णपणे असायला हवेत की मी परमेश्वराच्या राज्याचा आहे. प्रेज द लॉर्ड. तर आजचा जो टॉपिक आहे तो खूप चांगला आहे आणि खूप लवकर आपण त्याच्यामध्ये पुढे जाणार आहोत. कारण परमेश्वराच्या राज्यामध्ये असेच काम जेव्हा तुम्ही टॉपिक ऐकाल तेव्हा तुम्ही बोलाल वाव, आणि तुम्हाला समजेल की मी तुम्हाला परत का सांगत आहे की परमेश्वराच्या राज्यासारखं विचार करण्याची गरज आहे. कारण जर जण म्हणतील की हो काय सांगू बस, एवढा खूप त्रास आहे की अजून सॅलरी पण नाही वाढत आहे, आता लोक नाही ऐकत आहेत, आता आमच्या घरातले आम्हाला यायला नाही देत, तर मग काय करू? तुम्ही माझ्याकडून आशा करता की मी हे करू, तुम्ही माझ्याकडून आशा करता की मी हे करू, माझ्याकडून आशा करता की मी ते करू. हा, पण माझ्यासमोर आव्हानं आहेत. मी त्या आव्हानांचं काय करू? मी कसं त्या आव्हानांवरती जिंकू? प्रेज द लॉर्ड. बऱ्याच जणांना ते प्रश्न असतील. आम्हाला आमच्या घरातले खर्च आहेत, मी कसं पार्टनरशिप करू? मी काय करू? माझ्याकडे घरातल्या कामांनी वेळ नाही भेटत, मी आत्म्यांना जिंकू इच्छितो पण नाही जिंकू शकत आहे, मी काय करू? जर तुम्ही असा विचार करत होता तर आजचा संदेश तुमच्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आजच्या संदेशाचं टायटल आहे खडकामधून पाणी काढणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओढू शकत खडकामधून पाणी काढणं, खडकामधून पाणी काढणं. तर आज तुम्ही आम्ही शिकणार आहोत की खडकामधून पाणी कसं काढायचं आहे. तुम्ही सांगू शकता माझ्याकडे एक खडक आहे, माझ्याकडे एक आव्हान आहे. आता तुम्हाला शिकावं लागेल की खडकामधून पाणी कसं काढायचं आहे. कारण परमेश्वराचे राज्य असंच आहे. परमेश्वराचे राज्य कोणत्या पण वस्तूमधून कोणत्या पण वस्तूला काढू शकतं. बायबल सांगते जेव्हा परमेश्वराने बोलला की प्रकाश हो, तेव्हा प्रकाश नव्हता. बायबल सांगते सगळीकडे अंधार होता, सगळीकडे पृथ्वीवरती खोल असा अंधार होता. त्याला जाऊया उत्पत्ती 1 अध्याय आणि 1 वचनापासून वाचू शकता. 1 अध्याय 1 वचन. सुरुवातीला परमेश्वराने आकाश आणि पृथ्वीची सृष्टी केली. नेक्स्ट. पृथ्वी रिकामी आणि खाली पडलेली होती आणि खोल पाण्यावरती अंधकार होता. म्हणजे पृथ्वीवरती कुठेच प्रकाश नव्हता. बोला पृथ्वीवरती कुठेच प्रकाश नव्हता. आनंदीन बोला कुठेच प्रकाश नव्हता. बायबल सांगते पृथ्वी रिकामी आणि खाली पडलेली होती, खोल पाण्यावरती अंधकार होता. नेक्स्ट. जेव्हा परमेश्वराने सांगितलं प्रकाश हो, तेव्हा प्रकाश झाला. द लॉर्ड. म्हणजे कुठे असं नव्हतं की प्रकाश कुठेतरी लपून बसला होता आणि जसं परमेश्वर सांगितलं की प्रकाश हो तसा प्रकाश कुठून तरी बाहेर आला उडी मारून, असं नाही आहे. बस सांगते प्रत्येक जागेवरती अंधकार होता, प्रत्येक जागेवरती अंधकार होता. तर प्रश्न आहे प्रकाश कुठून आला? आणि हेच आपण शिकणार आहोत की खडकामधून पाणी काढणं. प्रेज द लॉर्ड. आतापर्यंत चंद्र आणि सूर्य नाही बनले होते. जर तुम्ही बायबल वाचला तर परमेश्वराने चंद्र आणि सूर्य नंतर बनवले. विचार करून बघा, चंद्र आणि सूर्याशिवाय पण प्रकाश येत होता. जेव्हा सूर्य आणि चंद्राची अजूनपर्यंत दृष्टी पण नाही झाली होती तर बनले. तर प्रश्न होता की प्रकाश कुठून येत होता. आणि हेच आहे ते आपण शिकणार आहोत की मी खडकातून पाणी कसं काढू. त्या परिस्थिती जे मला वाटतात की ते माझ्या लावासाठी नाही आहेत आणि ज्या स्थितीमध्ये मला वाटतं की मी जास्त नाही करू शकणार आहे, त्याच परिस्थितींमध्ये मी जास्त करून कसं दाखवू. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराचे राज्य असंच आहे आणि तुम्ही ते सगळं शिकू शकता. जर तुम्ही 15 वर्षाचे जरी असाल तरी पण तुम्ही 1 करोड रुपयाची 5 करोड रुपयाची पार्टनरशिप करू शकता. प्रेज द लॉर्ड. याने अंतरच नाही पडणार की तुम्ही नोकरी करत आहात की नाही करत आहात. याने अंतरच नाही पडणार की तुम्ही बिझनेस करत आहात की नाही करत आहात. याने काही अंतर नाही पडणार. कारण आपण बोलत आहोत खडकातून पाणी काढण्याबद्दल. जर या संदेशावरती तुम्ही अभ्यास करणं सुरू कराल तर तुमच्या सीमा हटून जातील. प्रेज द लॉर्ड. किती लोक आहेत माझ्यासोबत? बोला खडकातून पाणी काढणं, खडकातून पाणी काढणं, खडकातून पाणी काढणं. प्रेज द लॉर्ड. तर चला बऱ्याच वेळा चला व्यवस्था विवरण 8व्या अध्याय 15व्या वचनापासून सुरू करूया. व्यवस्था विवरण 8वा अध्याय 15वे वचन. Deuteronomy chapter 8 and verse 15. आणि त्या मोठ्या आणि भयानक जंगलातून घेऊन आला जिकडे एकदम विषारी साप आणि विंचू आहेत आणि
एकदम सुकलेल्या देशामध्ये त्याने खडकातून पाणी काढलं. मला गोष्ट माहीत आहे काय झालं, की हे जे इस्रायलची मुलं होते जे मिस्रामध्ये होती, ते त्रासात होते. शेवटी मोशे आला. मोशेच्या द्वारे परमेश्वराने चमत्कार केले आणि नंतर हे लोक काय झाले, तिकडून मिश्रामध्ये निघून आले. नंतर खूप मोठा चमत्कार झाला पृथ्वीचा, की समुद्र 2 भागांमध्ये दुभागला गेला आणि हे समुद्राच्या मधून निघून आले. आणि विचार करून बघा, हे समुद्रातून निघून कुठे आले, आणि ते एक मोठ्या आणि भयानक जंगलामध्ये आले, जिकडे खूप विषारी साप आणि विंचू होते. इकडे एक गोष्ट तुम्हाला दिसून येत आहे, ती ही की एका मोठ्या चमत्कारानंतर सुद्धा तुम्ही जंगलामध्ये जाऊ शकता. लॉर्ड, आत्ताच एक मोठा चमत्कार झाला होता, पण एका मोठ्या चमत्कारानंतर पण हे कुठे होते, जिकडे ज्या जागेवरती पिण्यासाठी पाणी पण नाही आहे. जणांना समजत आहे, मोठ्या चमत्कारानंतर कुठे निघून आले, पाणी नसलेल्या जागेवरती, सुकलेल्या जागेवरती, जिकडे साप आणि विंचू होते. तर बरेच वेळा असू शकतं की तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा चमत्कार हो, पण मोठ्या चमत्कारानंतर सगळं काही सुख असेल, आणि तुम्ही विचार करता की एवढ्या मोठ्या चमत्कारानंतर पण मी सुकलेल्या जागेवरती कसा आलो. त्यांच्यासोबत पण हेच झालं. खूप मोठा चमत्कार त्यांच्यासोबत झाला. समुद्र 2 भागांमध्ये दुभागला गेला, पण ते सुकल्यामध्ये आले, एका त्रासाच्या जागेवरती, जिकडे पिण्यासाठी पाणी पण नव्हतं. पण परमेश्वराला फरक नाही पडला. परमेश्वराने त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण आता फक्त परमेश्वर नाही आहे तो खडकातून पाणी काढतो, आता मी आणि तुम्ही पण आहोत जे खडकातून पाणी काढू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला तुमच्या आत्म्यामध्ये उठावं लागेल, तुम्हाला स्वतःला उत्साहित करावं लागेल की मी खडकातून पाणी काढू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी स्वतःला चांगल्या प्रकारे बोला, बघा पहिला मी खडकातून पाणी काढू शकतो. परमेश्वरासोबत जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट ती नाही आहे की तुमच्यासोबत काय झालं आहे, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट ही आहे की जे तुमच्यासोबत होत आहे त्याच्यासाठी तुमचं उत्तर काय आहे. परत एकदा सांगतो, परमेश्वरासोबत काम करत असताना ही गोष्ट मोठी नाही आहे की तुमच्यासोबत काय झालं आहे, मोठी गोष्ट ही आहे की तुमच्यासोबत जे होत आहे त्याच्यासाठी तुमचा रिस्पॉन्स काय आहे. आमच्यासोबत जे झालं आहे, जो आमचा रिस्पॉन्स आहे, ती गोष्ट डिसाईड करेल की ते जे आमच्यासाठी झालं आहे ते आमच्या चांगल्यासाठी बदलेल की आमच्या वाईटासाठी. पण बायबल सांगते की सगळ्या वस्तू मिळून भलाईसाठीच उत्पन्न होतात त्यांच्यासाठी जे परमेश्वरावरती प्रेम करतात आणि जे परमेश्वरामध्ये बोलवले गेले आहेत, ते बोलवले गेले आहेत परमेश्वराच्या राज्यामध्ये. तर काही पण का ना हो, किती पण वाईट परिस्थिती का नाही हो, प्रश्न हा असेल की तुमचं उत्तर काय आहे. परमेश्वर तुमचं उत्तर जाणायला इच्छितेल. जगदीशने खूपच सुंदर गोष्ट एक सांगितली. बरेचसे लोक विचार करतात की ओ माझ्या भावाने माझ्यासोबत हे केलं, त्या व्यक्तीने माझ्यासोबत एवढं वाईट केलं, हो माहीत नाही परमेश्वर त्याच्यासोबत काय करेल. पण पास्टरला सांगितलं की जेव्हा तुम्ही स्वर्गामध्ये जाल, परमेश्वर हे नाही विचारणार की तुमच्यासोबत किती लोकांनी वाईट केलं, परमेश्वर हे विचारणार आहे की तुम्ही कोणासोबत काय केलात. परमेश्वर नाही जाणू इच्छेल की कोणी तुमच्यासोबत काय केलं. तुम्हाला वाटू शकतं की हो प्रभूला मी सांगेन, याने माझ्यासोबत हे केलं, त्याने माझ्यासोबत ते केलं, त्याने माझ्यासोबत हे केलं. परमेश्वर ते जाणून नाही इच्छित, कारण येशू ख्रिस्ताने सांगितलं ह्यांनी मला सतवलं तर तुम्हाला पण सतवतील. परमेश्वर कधीच नाही जाणू इच्छित की कोणी तुमच्यासोबत काय केलं आहे. परमेश्वर हे जाणू इच्छित आहे की जेव्हा तुमच्यासोबत वाईट झालं तर तुमचं उत्तर काय होतं. हाऊ डिड यू रिस्पॉन्स. कारण तुमचं उत्तर निर्धारित करणार आहे की तुमचं जीवन पुढे कसं होणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लक्षात ठेवा, आपण कोणाबद्दल बोलत आहोत, परमेश्वराच्या राज्याबद्दल बोला. परमेश्वराचे राज्य बोला, परमेश्वराचे राज्य. तर परमेश्वराच्या राज्यामध्ये गरजेचं काय आहे, माझं आणि तुमचा रिस्पॉन्स, माझं आणि तुमचं उत्तर. जेव्हा आव्हान आले तेव्हा तुमचं उत्तर काय होतं. लक्षात ठेवा, तुमचं रिस्पॉन्स चुकीचा आहे तर त्या सगळे चमत्कारच्या सगळ्या गोष्टी त्या होऊ शकतात, त्या नाही होणार. आणि इकडे बरेच जण शिकण्याची गरज आहे की परमेश्वराचं राज्य काम कसं करतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो माझ्यासोबत वाईट झालं, इट्स ओके, तुमच्यासोबत वाईट झालं, तुझ्यासोबत पण झालं. पण याची गोष्टीने उत्तर तसं नाही दिलं, तर बऱ्याच जणांनी दिलं.
येशूने काय सांगितलं? प्रभू यांना माफ करा, हे नाही जाणत की ते काय करत आहात. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा येशू ख्रिस्तांनी प्रार्थना केली क्रूसावरती लटकलेले असताना, तेव्हा खरं तर ते सैनिकांनी काय सांगितलं? हा काय आहे? परमेश्वराचा पुत्र. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं उत्तर होतं की ज्याने खरंच स्थापित केलं की तो काय आहे? परमेश्वराचा पुत्र. आणि चांगली गोष्ट ही आहे की आपला रिस्पॉन्स कायम आपल्या हातामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आहे की नाही? कोण आमच्यासोबत काय करतं हे आपल्या हातामध्ये नाही आहे, पण जे आपल्यासोबत होत आहे त्याचं आपण उत्तर कसं देतो ते आपल्या हातामध्ये आहे. त्याकडून बघा, ती सरळ आहे. तर कोणी नाही सांगू शकत की कारण त्याने असं केलं म्हणून मी असं केलं. नाही नाही नाही, तुमचं उत्तर कायम गरजेचं राहील. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला, तुमचं उत्तर, तुमचं उत्तर. तर परमेश्वर जाणून इच्छित होतं की त्यांचं उत्तर काय आहे. चला वाचूया निर्गमन 15वा अध्याय 22-23-24. ते मोशे इस्रायलांना लाल समुद्राच्या पुढे घेऊन आला. ते शूर नावाच्या एक जंगलामध्ये आले आणि जंगलात जात असताना 3 दिवसापर्यंत पाण्याचा स्रोत नाही भेटला. विचार करून बघा, परमेश्वर एवढ्या मोठ्या मोठ्या चमत्कारातून त्यांना घेऊन आला होता आणि त्यांच्याकडे पाणी नव्हतं. नेक्स्ट, ते माटा नावाच्या एका चढणावरती पोचले. तिकडचं पाणी खारं होतं, त्याला पण ते नाही पिऊ शकले. त्या कारणाने त्या जागेचं नाव मारा पडलं. त्या जागी पाणी भेटलं पण त्याचं ते काय होतं? खारं. त्याच्यासाठी ते नाही पिऊ शकले. तेव्हा ते हे बोलून मोशेच्या विरुद्ध बकबक करू लागले. आम्ही काय पिऊ? ह्यांनी बकबक करायला सुरू केली. परमेश्वर कायम तुमच्या हृदयाला चेक करण्याचा प्रयत्न करेल की आव्हानांच्या मध्ये तुम्ही बकबक तर नाही करत आहात. गॉड विल ऑलवेज टेस्ट युअर हार्ट. परमेश्वर त्याच्या हृदयाला चेक करणार होता की मी तुमच्यासाठी एवढे मोठे मोठे चमत्कार केले, यांना एवढ्या मोठ्या मोठ्या आव्हानामधून काढून घेऊन आलो. आता मी बघू इच्छितो की हे लोक बदलले तरी आहेत की नाही बदलले आहेत. आणि हे लोक त्या टेस्टमध्ये फेल झाले आहेत. तुम्ही नका फेल हो. प्रेज द लॉर्ड. शरीराला बोला, तुम्ही नका फेल हो. बरेचसे लोक या टेस्टमध्ये फेल होतात. टेस्टमध्ये फेल होतात. ते बोलतात की ओ प्रभू, आम्ही सगळी पार्टनरशिप केली, आता काय खाऊ? बकबक करत आहात तुम्ही. बकबक ही तुमच्या हृदयाची टेस्टिंग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बकबक करत आहात तुम्ही. तर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल की तुमचं उत्तर काय आहे. असं तर नाही की उत्तरच चुकीचं आहे. असं तर नाही की तुमची हृदयाची परीक्षा झाली, तुमच्या हृदयाच्या परीक्षेमध्ये तुम्ही फेल झालात. बरेचसे लोक ह्या परीक्षेमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ फेल होतात. बोला, मी नाही होणार आहे. जर आजच्या आधी झाला असाल तर आजपासून पास होण्याचं मन बनवा. बकबक नका करू. प्रेज द लॉर्ड. काही लोक जरा जरा गोष्टींवरती बकबक करायला लागतात. जरा जराच्या, मला इकडे का बसवलं, गरजेचं आहे का मी इकडे बसू, एवढ्याशा गोष्टींवरती बकबक, एवढीशा गोष्टींवर. आणि परमेश्वराचं काम सोडण्यासाठी एवढ्या वेगाने तयार असतात. विचारू नका. लोक कसं कोणी परमेश्वराचं काम एवढ्या सोप्या पद्धतीने सोडू शकतं? जर तुम्ही कधीच परमेश्वरावरती प्रेम नाही केलं, जर तुम्ही मला सांगितलं परमेश्वराचं काम सोडा तर मी तुमच्या पायामध्ये पडू, माफी मागेन, जरी मी काही चुकी नाही केली असेल तरी तुमच्या मागे पडून राहिलं की माझ्याकडून परमेश्वराचं काम नका काढून घेऊ. नाही, मला माहिती आहे तो कधी एक परीक्षा आहे. परमेश्वर जाणून इच्छितो की माझा रिस्पॉन्स काय आहे. जर तुम्ही माझ्याकडून लेट येण्यासाठी पण काम घ्याल, मी माना की एक काम करत होता, तर होतं मी ऐश्वर्याला 8 वाजता यायचं होतं. तुम्ही कायम 9 वाजता येत होता आणि तुम्हाला सांगितलं गेलं होतं की तुम्ही आता ऐश्वर नाही आहात. मी फक्त आपल्या बदललेले हृदय दाखवण्यासाठी प्रत्येक संडेला 7:30 वाजता यायला सुरू करेन की कोणीतरी पण माझ्या हृदयाला बघेल की मी बदललो आहे. हे नाही की आता ऐश्वर नाही, मी तर 9:30 वाजता येईल. नाही, तुमचं उत्तर कायम मॅटर करेल. आणि इकडे ती परीक्षा होती. लोकांना माहिती परमेश्वर परीक्षा कसं घेतो. इज अ लॉर्ड. हालेलुया. ते लोक आहेत. कारण जेव्हा तुमच्या खडकातून पाणी काढण्याचं गोष्ट बोलत आहात तर पहिली गोष्ट काय आहे? तुमचा रिस्पॉन्स, तुमचं हृदय. तुमचं हृदय कसं तयार झालं आहे. लोक आपल्या जीवनामध्ये काहीच नाही मिळू शकत कारण ते आपल्या हृदयाला कधीच नीट नाही करू शकत. पण परमेश्वराने सांगितलं की सगळ्यात जास्त आपल्या हृदयाची रक्षा कर, कारण जीवनाचा मूळ स्रोत हाच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे लोक काय झाले? फेल. बोला, मी फेल नाही होणार आहे. आजपासून नाही होणार आहे. ओके, आजपासून तर नाही होणार ना फेल. आजपासून आपल्या हृदयाचं लक्ष ठेवा. बक नका करू. 25. तेव्हा मोशेने यहोवाला, ओ बॉय, विचार करून बघा, मोशेने यहोवाला हाक मारली और यहोवा ने उसे एक पौधा बतला. विचार करून बघा, हे लोक मोशेकडे बकबक करत होते आणि मोशे परमेश्वराकडे प्रार्थना करत होता. नंतर बघा दोघांमध्ये
मोशे का महान होता आणि हे लोक का कायम हरत होते? कारण हे बकबक करत होते आणि मोशे प्रार्थना करत होता. दोघांमध्ये अंतर आहे. तुम्ही पण डिसाईड करू शकता की तुम्ही कोणते होणार आहात. ते जे तक्रार करणार आहेत की ते जे प्रार्थना करत आहेत. प्रेज द लॉर्ड. कारण तक्रार आणि प्रार्थनेमध्ये खूप मोठं अंतर आहे. लोक तक्रार करत होते की आम्ही काय पिणार आहोत. लोक बोलत, ओ प्रभू तुम्ही जे आहात ते आम्हाला त्या जागेवरून घेऊन आलात. परमेश्वराची स्तुती करण्याच्या पेक्षा लोक बकबक करायला लागले, तक्रार करू लागले. पण मोशे काय करू लागला? परमेश्वराकडे प्रार्थना, परमेश्वराची प्रार्थना. तर काय मग डिसाईड करायचं आहे तुम्हाला? तुम्ही काय करणार आहात? संधी असेल तुमच्याकडे तक्रार करण्याची आणि संधी असेल तुमच्याकडे प्रार्थना करण्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात ठेवा, परमेश्वर तुमच्या हृदयाला काय करणार आहे? टेस्ट करणार आहे. जे हृदयाची परीक्षा घेईल. हृदयाची परीक्षा ना की आजाराने परीक्षा, ती गरिबीची परीक्षा. परमेश्वर तुमच्या हृदयाला जाणतो. शैतान आहे तो आजाराने बघेल, गरिबीने बघेल, पण परमेश्वर तुमच्या रिस्पॉन्साने तुम्हाला जाणेल. तुमचा रिस्पॉन्स काय आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 17 अध्यायाचं 14 वचन. मोशेने यहोवाला प्रार्थना केली आणि सांगितलं, त्या लोकांसोबत मी काय करू? सगळे लोक माझ्या दोंडे मारण्यासाठी तयार आहेत. विचार करून बघा. इकडे मोशे परमेश्वरासोबत बोलत आहे. माहीत होतं हे लोक मारून टाकायला इच्छित होते. विचार करून बघा. त्यांचं हृदय किती कुटील झालं होतं, किती दृष्ट झालं होतं. तो माणूस जो त्यांना वाचवून आणलं होतं त्याला ते मारून टाकू इच्छित होते. त्या माणसाला ते मारू इच्छित होते. बोला मी असा नाही आहे. प्रेज द लॉर्ड. मी असा नाही आहे. मी असा नाही आहे. नेक्स्ट. यहोवाने मोशेला सांगितलं, इस्रायलमधल्या वरिष्ठ लोकांना आपल्यासोबत घे आणि ज्या काठीला घेऊन तू नील नदीवरती मारलं होतंस त्याला आपल्या हातामध्ये घेऊन पुढे चाल. नेक्स्ट. बघ मी तुझ्या पुढे चालून एका परत डोंगरावरती एक खडकावरती उभा राहीन. तू त्या खडकावरती मार, त्याच्यातून पाणी निघेल ज्याच्यातून हे लोक पितील. तेव्हा मोशेने इस्रायलांच्या वृद्ध लोकांना घेऊन सच केलं. जेव्हा पण चमत्कार व्हायचा असेल परमेश्वराकडून एक इन्स्ट्रक्शन येईल. लिहत जा पॉइंट. तुम्ही शिकत आहात खडकातून पाणी कसं काढायचं आहे. पहिला पॉइंट काय झाला की तुमच्या हृदयाची परीक्षा होईल. खडकातून पाणी काढण्यासाठी तयार आहात? तुम्ही मोठी कामं करण्यासाठी तयार आहात? तुम्ही पुढे जाण्यासाठी तयार आहात? लक्षात ठेवा, आपण कशाबद्दल बोलत आहोत? परमेश्वराच्या राज्याबद्दल. जग तुम्हाला हे नाही शिकवणार आणि जगाकडे ही बायबल नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो जेव्हा पण खडकातून पाणी काढण्याची गोष्ट येईल तेव्हा तिकडे एक इन्स्ट्रक्शन असेल. पण मध्ये तिकडे 3 वेळा पाणी पिण्याची गरज पडली होती. 3 वेळा वेगवेगळं इन्स्ट्रक्शन होतं. 3 वेळा त्यांना तहान लागली आणि मेजर 3 वेळा त्यांना पाणी मागण्याची गरज लागली होती आणि प्रत्येक वेळी वेगवेगळं इन्स्ट्रक्शन होतं. तर जेव्हा पण आपण खडकातून पाणी काढण्याची गोष्ट बोलत आहोत तेव्हा आपण बोलत आहोत एका इन्स्ट्रक्शनबद्दल. चला गणना 20 अध्याय 1 वचन. पहिल्या महिन्यामध्ये सगळी मंडळी इस्रायलांचे लोक तिने नावाच्या एका जंगलामध्ये आले, कादेशमध्ये राहायला लागले आणि तिकडे मरियम मेली आणि तिकडेच तिला गाडलं गेलं. नेक्स्ट. तिकडे मंडळीच्या लोकांसाठी पाणी नाही भेटलं. तुम्हाला सांगितलं 3 वेळा त्यांना पाणी भेटायचं होतं. 3 वेळा त्यांना पाणी नाही भेटलं. परत एकदा झालं. तिकडे मंडळीच्या लोकांसाठी पाणी नाही भेटलं म्हणून ते मोशे आणि हारूनाच्या विरुद्ध आले. बघा, पहिल्यांदा पण नाही बदलले, आता पण नाही बदलले. एवढे चमत्कार झाले होते. गेल्या वेळी खडकातून पाणी आलं होतं आणि खडकावरती मारलं, पाणी आलं, परत पाणी नाही भेटलं. परत काय झाले? विरोधामध्ये उठले. काही लोक असेच असतात ना, कायम विरोधामध्ये. इज अ लॉट. कधी चर्च बरोबर चालूच नाही शकत. ते काय पण करतील सगळ्यापर्यंत काय सुरू करतील ते विरोध. इज अ लॉट. विरोधी आत्माने भरलेले आहेत. बोला मी असा नाही आहे. बोलत राहा, बोला मी असा नाही आहे. मी विरोधी आत्माने नाही भरलेलो आहे. आणि देऊन बोला मी परमेश्वराची संतान आहे. ऐकताय? तर विरोध नाही. 8:30 चर्च झालं. काय झालं? 7 वाजता सर्व्हिस काय आहे? कार आपल्याकडे रोज वाजायची आहे, प्रार्थना करायची आहे. काय आहे? तुम्हाला माहीत नाही की परमेश्वर तुमच्या हृदयाची परीक्षा करत आहे. तुम्ही कधीच खडकातून पाणी नाही काढू शकणार. परमेश्वर कधीच त्या माणसाला नाही सांगणार की काय करायचं आहे जो परमेश्वराच्या विरोधामध्ये आहे.
परमेश्वराने मोशेला सांगितलं की काय करायचं, पण प्रश्न आहे परमेश्वराने इस्रायलच्या लोकांना काय नाही सांगितलं काय करायचं आहे. कारण यांचे हृदय तयारच नव्हते, हे विरोधामध्ये जगत होते. आपल्या हृदयाला बघा, बायबल सांगते आपल्या हृदयाला जाचा. तो तिकडे मंडळीच्या लोकांसाठी पाणी नाही भेटलं, ते मोशे आणि आरोनाच्या विरुद्ध एकत्र झाले, एकत्र झाले ते लोक. नेक्स्ट आणि लोक हे बोलून मोशेची भांडू लागले, बरं झालं असतं की आम्ही त्यावेळेस मेलो असतो जेव्हा आमचे भाऊ यहोवाच्या समोर मेले. तुम्हाला माहिती आहे कोणते लोक यहोवाच्या समोर मेले होते? जे तक्रार करत होते. प्रत्येक तो माणूस जो तक्रार करत होता परमेश्वर त्यांना मारत होता. प्रेज द लॉर्ड. बरेचसे चर्चमध्ये तुम्हाला लोक दिसून येत असतात, अरे यार माणसासोबत या कायम चुकीचं का होत असतं. हा तर चर्चमध्ये पण येतो. तुम्हाला नाही माहीत हा माणूस आपल्या हृदयामध्ये कायम काय करतो? तक्रार. आणि तुम्ही चर्चला जज करत आहात, तुम्ही चर्चचा न्याय करत आहात. हा माणूस पुढे का नाही वाढत आहे? हाच माणूस कायम आजारी का असतो? त्याच्यासोबत कायम आव्हान का येतात? कारण तुम्हाला माहीत नाही की हा माणूस त्याच्या हृदयामध्ये काय विचार करत आहे, त्याचं हृदय कसं आहे. पण परमेश्वराला त्याचं हृदय दिसून येत आहे. तेच कारण की तो माणूस कायम त्रासामध्ये आहे, कायम आव्हानामध्ये आहे. एक पाऊल पुढे 4 पावलं मागे, पाऊल पुढे 4 पावलं मागे. कारण त्याचं हृदय काय आहे? विरोधाचं. तर माझं हृदय नाही आहे. आनंदी होऊन बोला, माझं हृदय नाही आहे. ऐकताय? तुम्हाला चेक करावं लागेल. आपण बोलत आहोत खडकातून पाणी काढण्याबद्दल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा 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 आहात काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघितलं तुम्ही, ते लोक बदलले नव्हते. नेक्स्ट. आणि तू यहोवाच्या मंडळीला या जंगलमध्ये का घेऊन आला आहेस? की आम्ही आमच्या प्राण्यांसोबत इकडे मरू? नेक्स्ट. आणि तू मला मिश्रमधून का काढून या वाईट स्थानावरती पोहोचवला आहेस? तिकडे तर अंजीर, बी, दाखमधू किंवा द्राक्ष काहीच नाही आहेत, परंतु इकडे पिण्यासाठी पाणी पण नाही आहे. नेक्स्ट. तेव्हा मोशे आणि हारून त्याच्या समोरून निघून मिरावाल्या तंबूकडे जाऊन आपल्या तोंडावरती पडले आणि यहोवाचं तेज त्यांना दिसून आले. आता इकडे सगळ्यात मोठे जे आव्हान आहे, त्यांच्या हृदयामध्ये मिश्र अजून पण होतं. पास्टर, आता आम्ही चर्चमध्ये आलो आहोत, पहिल्यांदा चर्चमध्ये नाही यायचो. तेव्हा काय होतं? लग्नामध्ये नाचत होतो, सगळं काही करत होतो. आता काही नाही करू शकत. हे मिश्र तुमच्या हृदयामध्ये अजून पण आहे. वाचूया परत, बघूया मिश्र कुठे आहे. 5. आणि तू मला मिश्रातून काढून काय ह्या वाईट स्थानावरती पोचवला आहेस? इकडे तर अंजीर, बीज, दाखमधू, द्राक्ष काहीच नाही आहेत. का? कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या हिशोबाने कुठे होत्या? मिश्रमध्ये. पण चर्चमध्ये काही डान्स करायला नाही भेटत. जेव्हा बघा तेव्हा आत्म्यांना जिंकत राहा, जेव्हा बघा तेव्हा 5 टार्गेट करत राहा. अरे कधी शांती भेटणार आहे आम्हाला? मी बोलू, शांती तुम्हाला त्याच दिवशी भेटली होती ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आला होतात. अजून कोणती शांती तुम्हाला हवी आहे? आता तर तुम्ही युद्धाच्या जीवनामध्ये आहात. आता तुम्ही एक सैनिक आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आम्ही सैनिक आहोत. हीच आमची शांती आहे. सैनिकाला लढूनच शांती घ्यावी लागते. आम्ही अशाच जीवनामध्ये बोलवले गेलो आहोत. मिश्राला आपल्या आतून काढून टाका, कारण हा मिश्र तुम्हाला बरबाद करून गेला. ह्यांचा त्रास हा होता की मिश्र त्यांच्या आतून कधी बाहेर गेलंच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शरीराला बोला, मिश्र निघालं पाहिजे. कोण करणार आहे? तुम्ही. बायबल सांगते त्यांच्या हृदयामध्ये मिश्राच्या कांद्याची स्वाद होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बट सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जेव्हा पण तुम्ही खडकातून पाणी काढायला इच्छिताल, तिकडे काय होईल? निर्देश येतील. काय येतील? 1 कोरिन्थियर 10 अध्यायाचं होते वचन. आणि सगळ्यांनी एकच आत्मिक जल पिले, कारण ते त्या आत्मिक खडकातून पित होते जे त्यांच्यासोबत चालत होती. आणि ते खडक ख्रिस्त होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप गरजेचं आहे. पुन्हा तो खडक ख्रिस्त होता. आणि आपण बोलत कशाबद्दल आहोत? खडकातून. आणि तो खडक कोण आहे? हॅलो 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 काय बोलत आहोत आम्ही? खडकातून पाणी काढणं. आणि तो खडक कोण आहे? कोण आहे? आणि ख्रिस्त कुठे आहे? आपल्या आतमध्ये. हालेलुया. तुम्ही बोलत, पास्टर खडकातून पाणी काढायचं, पण खडक आहे कुठे? त्या खडकाचं नाव काय आहे? खडकाचं नाव काय आहे? ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. आणि तो ख्रिस्त कुठे आहे? तुमच्या आतमध्ये आहे. हालेलुया. तर खडकाला खडक नका समजू. लक्ष ठेवा तिकडे काय चालत आहे. हेच कारण आहे की बायबल सांगते की ख्रिस्त तुमच्या आतमध्ये महिमेची आशा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ख्रिस्तामधून तुम्ही काही पण करू शकता. हालेलुया.
हाच ख्रिस्त का आहे जो खडक जो त्यांना पाणी देत होता आणि जो तुमच्या आतमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगते ख्रिस्त माझ्या आतमध्ये. बोला, ख्रिस्त माझ्या आतमध्ये. ख्रिस्त माझ्या आतमध्ये आहे. ख्रिस्त माझ्या आतमध्ये आहे. खडक माझ्या आतमध्ये आहे. तो खडक माझ्या आतमध्ये आहे आणि मी खडकातून पाणी काढू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला शिकावं लागेल भाऊ आणि बहिणींनो, तुम्हाला शिकावं लागेल. तर पहिलं आहे कोणत्या गोष्टी नाही करायच्या आहेत. 6 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पहिलं करायचं काय नाही आहे आणि मग येणार आहे काय करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय नाही करायचं आहे. त्या लोकांना नका बघू जे तुम्हाला पैसा देऊ शकतात. जेव्हा बोलणं येईल पैशाबद्दल तेव्हा त्या लोकांना नको बघू किती पैसा देऊ शकतात. मोशे कोणाकडे गेला? परमेश्वराकडे. सगळ्यात पहिले स्त्रिया, नवरा. स्त्रियांच्या डोक्यात कायम नवराच बघ दिसतो. जेव्हा पण पैशाबद्दल गोष्ट येते तेव्हा माशी जाऊन कुठे बसते? नवरा. सगळ्यात पहिला नवरा. आणि मग नवरा कोणाकडे बघेल? सासऱ्याकडे. नवरा बघायचा असेल तर कोणाकडे बघेल? की भाऊ हुंडा येईल, बीवी का अच्छा है. फर्स्ट आम्ही नाही करू शकत, नवरा नाही देत, तो नवरा नाही देत. कधीपर्यंत ही माशी जाऊन नवऱ्यावरच बसणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर पहिली गोष्ट नका बघू त्या लोकांना जे तुम्हाला देऊ शकतात. मोशे कोणाला बघत होता? परमेश्वराला. पहिली गोष्ट. बऱ्याच वेळा जेव्हा पैशाची गोष्ट येते तेव्हा कोण देऊ शकतं? हे देऊ शकतात, हे देऊ शकतात, हे देऊ शकतात. हो, बघणं बंद करा. पहिली गोष्ट. दुसऱ्याला बघणं बंद करा. दुसऱ्याला बघणं बंद करा. मत्ते 17 अध्याय 16 वचन. मी त्यांना तुझ्या चेलांकडे आणलं पण ते चांगलं नाही करू शकले. नेक्स्ट. येशूने उत्तर दिलं, हे अविश्वासीय नो, कधीपर्यंत तुमच्यासोबत राहील? कधीपर्यंत तुमचं सहन करेन? त्याला माझ्याकडे इथे आणा. तेव्हा येशूने दुष्टात्म्यांना ओरडला आणि ते त्याच्यातून निघून गेले आणि तो मुलगा त्याच क्षणी चांगला झाला. हालेलुया. त्या लोकांना बघणं बंद करा जे तुमची सहायता करू शकतात. कोणाला बघणं सुरू करा? परमेश्वराला. हा माणूस कोणाला बघत होता? माणसाला बघत होता जे कोण त्याची सहायता करू शकेल. माणसाला बघणं बंद करा. तुमच्या आतमध्ये ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. तुला ख्रिस्त माझ्या आतमध्ये आहे. ख्रिस्त माझ्या आतमध्ये आहे. ख्रिस्त माझ्या आतमध्ये आहे. पहिली गोष्ट काय आहे? त्या लोकांना नका बघू जे तुम्हाला पैसा देऊ शकतात. दुसरं, आपल्या ॲसेट्सला पण नका बघू. आपल्या ॲसेट्सचा अर्थ आहे की आपलं घर, आपलं सोनं, आपली चांदी. प्लेस परमेश्वर तुम्हाला सांगेल. मी तुम्हाला सांगितलं ना, प्रदेश येईल. प्रदेश परमेश्वर देऊ शकतो तुम्हाला काही पण करण्यासाठी. पण तुम्ही घर विकाल, किती वेळा घर विकूच शकाल? शकतो पहिल्यांदा परमेश्वर काय घर विकून दे. पहिल्यांदा परमेश्वर काय सांगेल? सोनं विकून दे. मला माहीत नाही की तुमच्या आणि परमेश्वरामध्ये काय संबंध आहेत. तुमच्या आतमध्ये कोणत्या गोष्टींना विकसित करू इच्छितो ते तुमच्या आणि परमेश्वराच्या मध्ये आहे. असू शकतं ज्या गोष्टी तुमच्या आतमध्ये त्याने विकसित नाही केली आहेत त्या गोष्टी परमेश्वराला तुमच्या आतमध्ये विकसित करायच्या आहेत. त्याच्यामध्ये मी काही नाही करू शकत. बट तुम्ही खूप जास्त मोठ्या लेवलवरती याल तिकडे तुम्ही काय द्याल ज्याने सगळं होईल. तिकडे तुम्हाला बघावं लागेल की तुम्ही आपल्या ॲसेट्सला नका बघू. बरेच लोकांचं असू शकतं की ओके बस माझ्या सोनं विकण्यासाठी नाही आहे, मी काय करू? हे त्यांच्यासाठीच आहे. आपल्या गोष्टींना बघणं बंद करा. हालेलुया. उठवा आपल्या हातांना आणि परमेश्वराचा धन्यवाद द्या. धन्यवाद द्या परमेश्वराच्या. आपल्या हृदयाच्या खोलीपासून आपल्या पवित्र हातांना उठवून चला ते गीत धन्यवाद आहे जी आपल्या हृदयातून येईल. वचन जे तुम्ही शिकला आहात त्याच्यासाठी. परमेश्वराने तुम्हाला महान गोष्टी शिकवल्या त्याच्या राज्याची. परमेश्वराने तुम्हाला त्या गोष्टी शिकवल्या आहेत ज्या तो पहिल्या दिवसापासून करत आला आहे. तो पहिल्या दिवसापासून खडकातून पाणी काढत आला आहे. तो पहिल्या दिवसापासून अंधकारातून प्रकाश निघत आला आहे. आणि आज तुम्ही तेच शिकला आहात की तुम्ही खडकातून पाणी कसे काढाल. खडकातून पाणी कसे काढाल. तुम्ही खडकातून पाणी कसे काढाल हे ज्ञान तुमच्यापर्यंत आलं आहे. हे ज्ञान तुमच्यापर्यंत आलं आहे आणि तुम्ही पण खडकातून पाणी काढून दाखवाल. तुम्ही पण खडकातून पाणी काढून दाखवाल. यानंतर नाही पडत की तुमचं वय काय आहे. तुम्ही 15 वर्षाचे असून पण खडकातून पाणी काढू शकता. 40 वर्षाचे असून पण खडकातून पाणी काढू शकता. जर तुम्ही हाऊसवाईफ आहात तरी पण खडकातून पाणी काढू शकता. हे नियम आहेत परमेश्वराचे जे परमेश्वराने तुम्हाला शिकवले आहेत त्याच्या आत्म्याद्वारे. परमेश्वराचा धन्यवाद द्या. परमेश्वराचा धन्यवाद द्या.
परमेश्वराचा धन्यवाद द्या. परमेश्वराचा धन्यवाद द्या. तुम्ही खडकातून पाणी काढून दाखवणार आहात. तुम्ही खडकातून पाणी काढून दाखवणार आहात. तुम्ही खडकातून पाणी काढून दाखवणार आहात. तुम्ही गोष्टींना बदलून दाखवणार आहात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हालेलुया. ओढू शकता महिमा महिमा. शरीराला हायफाय देऊ शकता. बोला चमत्कार करणाऱ्यांसोबत बसलेलो आहे. घ्या ना. बोला मी चमत्कार करणाऱ्यांमधला आहे. मी खडकातून पाणी काढणाऱ्यांमधला आहे. प्रेज द लॉर्ड. तर हीच भाषा तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि विचारा, ज्या 2 मित्र भेटतील आणि खडकातून किती पाणी काढलंस तू? बोला मी 1 लिटर काढलं, 2 लिटर काढलं. तो नेक्स्ट संडे येत मी 100 लिटर काढतो. ही आपली भाषा असली पाहिजे. ही आपल्या राज्याची भाषा आहे. हे नाही की हो कसं चालू आहे, सगळं थंड आहे काय मंद आहे, हे नाही. ही आपली भाषा नाही आहे. आपली भाषा कोणती आहे? खडकातून पाणी काढणारी. प्रेज द लॉर्ड. स्वतः आपसात तुम्ही बोला. हेच विचारा मित्रांना, किती खडकातून काढलात आणि तुम्ही स्वतःचं सांगा तुम्ही किती काढलात. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना बोला आणि उत्साहित करा. आणि खडकातून काय काढा? करोडो रुपयाचं पाणी, अरबो रुपयाचं पाणी, करोडो आत्मांना आणि अरबो आत्म्यांना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत जोरात एकदा ओरडू शकता, महिमा महिमा महिमा. नाही, लक्षात ठेवा, मोठा विश्वास, मोठ्या पैशासाठी काय लागेल? मोठा विश्वास. मोठा विश्वास कसा येईल? मोठं वचन वाचून जा आणि आपलं वचन वाचा. पहिलं तर तुम्हाला विश्वास हवा आहे. विश्वासच नाही आहे तर कुठून तुम्ही करणार आहात? वाढलेला विश्वास वचन वाचण्याने येईल. तर आजपासून आपल्या विश्वासाला वाढवायला सुरू करा. तर तुमच्याकडे पुढचा प्रश्न असू शकतो, तुमच्याकडे असेल की मला कसं माहिती असेल की माझा विश्वास वाढला आहे? लक्ष देऊ नाही का? छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुमची खूप सहायता करेल. पुढचा प्रश्न, मला कसं समजेल की माझा विश्वास वाढला आहे? मी बायबल वाचलं, पण मला कसं समजेल की माझा विश्वास वाढला आहे? इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पण बरेचसे लोक बायबल वाचतात पण त्यांचा विश्वास 1 पैशाने पण नाही वाढत. तर तुम्ही समजू शकता की तुमचा विश्वास वाढत आहे की नाही वाढत आहे. मी तुम्हाला शिकवतो की कसं समजेल की तुमचा विश्वास वाढला आहे. सगळ्यात पहिलं, जेव्हा तुमचा विश्वास वाढणार आहे तेव्हा तुम्ही वाढलेल्या बुद्धीमध्ये काम करणार आहात. जनक तुम्ही बुद्धिमान, तुम्हाला समजेल की मी बरोबर बोलत आहे, योग्य पाऊल उचलत आहे. वाढलेला विश्वास वाढलेल्या बुद्धीमध्ये दिसून येतो. आणि वाढलेला विश्वास एका उत्साहामध्ये दिसून येईल जो कधीच संपणार नाही. ज्यांच्याकडे वाढलेला विश्वास असतो त्यांचा उत्साह कधीच संपत नाही. कारण तो उत्साह परमेश्वराकडून येतो आणि जीवनभर बनून राहतो. तर 2 गोष्टी तुमची मदत करू शकतात की माझा विश्वास वाढला की नाही वाढला आहे. पहिली गोष्ट, बुद्धी, वाढलेली बुद्धी. प्रेज द लॉर्ड. तुम्ही वाढलेल्या बुद्धीमध्ये काम करत आहात. तुमच्या तोंडातून बुद्धीच्या गोष्टी निघत आहेत. तुम्ही बुद्धीचे पाऊल उचलत आहात. आणि दुसरं, तुमच्याकडे उत्साह असेल जो कधीच संपणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. महिमा महिमा. वाव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मैं परमेश्वर का धन्यवाद देना चाहता हूँ और परमेश्वर के जन पास्टर आइजैक सर का देना चाहता हूँ इस सुंदर अवसर के लिए जो हाल ही में मेरे जीवन की गवाही थी। हाल ही में मुझे पैसों की ज़रूरत थी तो मैंने बीज बोया। जैसे कि पास्टर सर हमें हर संडे सिखाते हैं कि कैसे पैसे को अपनी ओर खींचा जाता है, तो मैंने मॉर्निंग में 11:30 के आसपास बीज बोया था और मैंने प्रार्थना की थी। जैसे पास्टर सर हमें सिखाते कि पैसे को अपने कैसे बुला सकते हमारे जीवन में, तो मैंने प्रार्थना किया था और बीज बोया था। और जैसे ही मैं बीज बोया और इवनिंग तक मैं अपने घर लौटा, तो जैसे मैं घर पहुंचा तो मेरी जो कबर्ड था, तो मैं जैसे ही कबर्ड खोला तो जहाँ पे मैं मेरे पैसे को रखता हूँ तो वहाँ पे मुझे चमत्कार के रूप से पैसे मिले। और उसके लिए मैं परमेश्वर का बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ और पास्टर आइजैक सर का, जो जिसकी मैंने उम्मीद भी नहीं की थी और मैंने सोचा तक नहीं था, और वहाँ पे वैसे तो कुछ था भी नहीं, और वो चमत्कारी रूप से वहाँ पे मुझे पैसा मिला। और मैं आगे भी उत्साहित हूँ बीज बोने के लिए, पार्टनरशिप करने के लिए। हालेलुया। थैंक यू सो मच सर इस सुंदर अवसर के लिए। जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात
तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. उभे राहू शकता जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात. उभे राहू शकता. वा, जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. थँक्यू 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 थँक्यू. आनंद आहे की तुम्ही इकडे आहात आणि एक छोटीशी प्रार्थना आहे ती माझ्या मागून तुम्ही करा की ते अनंत जीवन तुमच्या आतमध्ये काम करेल. घेणं ह्याची गरज आहे. तर डोळे बंद करा आणि ह्या प्रार्थनेला माझ्या मागून करा. हृदयाने मानून आपल्या तोंडाने बोलायचं आहे. आपल्या तोंडाने बोलणं गरजेचं आहे. हे प्रिय परमेश्वरा, मी विश्वास करतो प्रभू येशूंमध्ये, जिवंत परमेश्वराच्या पुत्रामध्ये, की ते मला वाचवण्यासाठी क्रूसावरती मेले आणि तुम्ही त्यांना तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केलं आणि ते आज कायमसाठी जिवंत आहेत. मी आज माझ्या तोंडाने घोषणा करतो, मनामध्ये विश्वास करून, की प्रभू येशू जिवंत परमेश्वराचे पुत्र, माझे प्रभू आणि माझे स्वामी आहेत. आजपासून मी नवीन जन्मलो आहे. आजपासून मी परमेश्वराची संतान आहे. प्रभू येशूच्या नावात आमीन. वा, जरा टाळ्या त्याच्यासाठी. ही वेळ आहे आपली भेट, आपले दशमांश आणि पाठचिपला देण्याचा. धन्यवाद देतो परमेश्वर, ही भेट, दशमांश, पार्टनरशिप आणि विशेष बीज आणण्याचा अवसर देण्यासाठी. हा प्रभू, धन्यवाद देतो. जसं आम्ही दिलं आहे याची वाढलेली फळं आमच्यासोबत काम करत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आम्ही या भेटींवरती तुमच्या आशीर्वादांचं आवाहन करतो. राज्याच्या वाढीसाठी, राज्याच्या विस्तारासाठी धन्यवाद. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. उभे राहूया आपण परमेश्वर धन्यवाद देऊया. धन्यवाद देऊ परमेश्वराचा. धन्यवाद देऊ, धन्यवाद देऊ, धन्यवाद देऊ, धन्यवाद. धन्यवाद द्या. आपल्या हातांना उठून धन्यवाद द्या. धन्यवाद द्या, धन्यवाद. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. परमपितेचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून राहील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. निश्चितच भले आणि करुणा कायमसाठी आमच्या जीवनामध्ये निवास करेल आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. आनंद करा, वचन काम करतं. थँक्यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय. वो दिन दूसरे दिनों जैसा ही होगा. और फिर अचानक से बहुत से लोग गायब हो जाएंगे. हर जगह अफरा तफरी होगी. बहुत ही शॉकिंग खबर आ रही है. विश्व में करोड़ों लोग अचानक से गायब हो गए जिनका कोई भी पता नहीं लग रहा है. बहुत सारे प्लेन क्रैश और मोटर बाइक एक्सीडेंट हुए बहुत सारे देशों में, जहां पर पायलट और ड्राइवर रहस्यमय रूप से गायब हो गए. ब्रेकिंग न्यूज. सड़कें करीब करीब खाली हैं जहां पर विश्व जूझ रहा है अचानक से अरबों लोगों के गायब होने की परेशानी से. हमें नहीं पता क्या हुआ, पर हमें यह पता है कि लाखों लोग लापता हैं. पूरे विश्व में सैनिक अभी भी खोए हुए लोगों को ढूंढ रहे हैं और सरकार ने लोगों से कहा है शांति बनाए रखें. बहुत सारी फोन कॉलों के उत्तर नहीं आ रहे हैं. बहुत सारे अनसुलझे सवाल हैं. किसी दिन अवश्य होगा जल्दी ही यीशु मसीह के चर्च का स्वर्ग में उठना. चूकिएगा मत रैप्चर से. जिस दिन मसीह इस विश्व से उठा लिए जाएंगे उसी दिन न्याय शुरू हो जाएगा. और सीखने के लिए कि कैसे यीशु मसीह के चर्च के स्वर्ग में उठाए जाने के लिए अपने आप को तैयार कैसे करें, प्लीज नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें.
subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.